प्रश्न क्रमांक 1. GMRT ही दुर्बीण टिंबटिंब या ठिकाणी उभारली आहे. पर्याय क्रमांक 1 चिंचवड, पर्याय क्रमांक 2 खोडद, पर्याय क्रमांक 3 पनवेल, पर्याय क्रमांक 4 नाशिक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खोडद. प्रश्न क्रमांक 2. 1.5 चौरस मीटर क्षेत्रफळावर 2 पास्कल न्यूटन पर मीटर वर्ग दाब निर्माण झाला असेल तर प्रयुक्त बलाचे मूल्य किती? पर्याय क्रमांक 1 0.7 न्यूटन, पर्याय क्रमांक 2 1.3 न्यूटन, पर्याय क्रमांक 3 3 न्यूटन आणि पर्याय क्रमांक 4 3 डाइन. इथं 1.5 गुणिले 2 केलं तर उत्तर मिळतं 3, म्हणजे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. उन्हाळ्यात लहान मुलांच्या नाकातून रक्तस्राव होतो कारण? पर्याय क्रमांक 1 वातावरणीय दाब वाढतो, वातावरणीय दाब कमी होतो, शरीरातील रक्तदाब वाढलेला असतो, शरीरातील रक्तदाब कमी झालेला असतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वातावरणीय दाब कमी होतो. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. लोह, निकेल, तांबे, कोबाल्ट. पर्याय क्रमांक 1 लोह, पर्याय क्रमांक 2 निकेल, पर्याय क्रमांक 3 तांबे, पर्याय क्रमांक 4 कोबाल्ट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तांबे. प्रश्न क्रमांक 5. 2 पदार्थात आकर्षण झाल्याने खालीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येईल? पर्याय क्रमांक 1 2 चुंबकाचे सजातीय ध्रुव एकमेकांच्या जवळ आल्याने. पर्याय क्रमांक 2 2 चुंबकाचे विजातीय ध्रुव एकमेकांच्या जवळ आल्याने. पर्याय क्रमांक 3 चुंबकाने चुंबकीय पदार्थाला आकर्षल्यामुळे. पर्याय क्रमांक 4 2 व 3 दोन्ही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2 आणि 3 याच्यामुळे. चुंबकाचे विजातीय ध्रुव एकमेकांच्या जवळ आल्याने किंवा चुंबकाने चुंबकीय पदार्थाला आकर्षल्यामुळे. प्रश्न क्रमांक 6. अनियमित परावर्तनाच्या बाबतीत खालीलपैकी चूक विधान ओळखा. चूक विधान ओळखायचं आहे इथं. पर्याय क्रमांक 1 परावर्तनाचे नियम पाळले जात नाही. पर्याय क्रमांक 2 अनियमित परावर्तन खडबडीत पृष्ठभागावरून होतो. पर्याय क्रमांक 3 परावर्तन किरण समांतर पडत नाही. पर्याय क्रमांक 4 परावर्तन किरण विस्तृत पृष्ठभागावर पडतात. अनियमित परावर्तनाच्या बाबतीत चुकीचं विधान या ठिकाणी ओळखायचं आहे. चुकीचं विधान या ठिकाणी हे बरोबर आहे. परावर्तन किरण समांतर पडत नाही, बरोबर आहे. त्यानंतर परावर्तन किरण विस्तृत पृष्ठभागावर पसरतात, हे बरोबर आहे. आणि या ठिकाणी परावर्तनाचे नियम पाळले जात नाही, हे चुकीचं विधान आहे. म्हणजे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7. आरशात मिळणारी प्रतिमा टिंबटिंबमुळे तयार होते. पर्याय क्रमांक 1 नियमित परावर्तन, पर्याय क्रमांक 2 अनियमित परावर्तन आणि पर्याय क्रमांक 3 अपवर्तन, पर्याय क्रमांक 4
प्रकाशाचे संक्रमण. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नियमित परावर्तन. प्रश्न क्रमांक 8. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार खनिज तेल व नैसर्गिक वायू यांची निर्मिती खालील कारणांपासून झाली असावी. पर्याय क्रमांक 1 समुद्रातील वनस्पती व प्राण्यांचे अवशेष. पर्याय क्रमांक 2 वनस्पतीचे अवशेष. पर्याय क्रमांक 3 प्राण्यांचे अवशेष. पर्याय क्रमांक 4 2 व 3 दोन्ही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समुद्रातील वनस्पतीचे व प्राण्यांचे अवशेष. प्रश्न क्रमांक 9. सूर्यापासून पृथ्वीला दरवर्षी सुमारे टिंब एवढी प्रचंड ऊर्जा मिळते. पर्याय क्रमांक 1 6 × 10⁻17 किलोवॅट. पर्याय क्रमांक 2 6 × 1018 किलोवॅट. पर्याय क्रमांक 3 7 × 1017 किलोवॅट. पर्याय क्रमांक 4 7 × 1018 किलोवॅट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 × 1017 किलोवॅट एवढी ऊर्जा दरवर्षी मिळते. प्रश्न क्रमांक 10. नैसर्गिक वायू वापरायला सोयीचे असे इंधन आहे. या बाबतीत खालीलपैकी कोणता गुणधर्म लागू होत नाही. पर्याय क्रमांक 1 ते लवकर पेट होते. पर्याय क्रमांक 2 ज्वलनानंतर कोणताही स्थायू शिल्लक राहत नाही. पर्याय क्रमांक 3 ते स्वतः व सहज उपलब्ध आहे. पर्याय क्रमांक 4 ज्वलनावर नियंत्रण ठेवता येते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ते स्वस्त व सहज उपलब्ध आहे. नैसर्गिक वायू वापरायला सोयीचे असे इंधन आहे कारण ते स्वस्त आणि सहज उपलब्ध होतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. विद्युत घटाचे कार्य टिंब परिणामावर अवलंबून आहे. पर्याय क्रमांक 1 विद्युत चुंबकीय प्रवर्तन. पर्याय क्रमांक 2 विद्युतधारेच्या औष्णिक. पर्याय क्रमांक 3 विद्युतधारेचे चुंबकीय. आणि पर्याय क्रमांक 4 प्रवर्तित चुंबक तत्व. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विद्युतधारेचे चुंबकीय. प्रश्न क्रमांक 12. विद्युत परिपथातील घटकांच्या कार्यासंबंधी योग्य जोडीसह अचूक पर्याय निवडा. इथं स्तंभ अ आणि स्तंभ ब दिलेले आहेत. स्तंभ अ मध्ये विद्युत घट, विद्युत उपकरण, वाहक तार, उघड बंद होणारी कळ. आणि स्तंभ ब मध्ये विद्युत वहन निर्देशक, विद्युत वहनावरील नियंत्रण, विभवांतर निर्माण करणे आणि विद्युतधारेचे वहन करणे. पर्याय क्रमांक दिलेले आहेत आपल्याला 1 2 3 4. तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. एकदा आपण पाहिलं पर्याय क्रमांक 4 मध्ये जे काही विद्युत घट आहे ते विद्युत घट विभवांतर निर्माण करते. त्यानंतर विद्युत उपकरण
विद्युत वहन निर्देशक करते. त्यानंतर आपण या ठिकाणी वाहक तार जे आहे ते विद्युतधारेचे वहन करते आणि उघड बंद कर विद्युत वाहकावर नियंत्रण करते. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13. खाली दर्शविलेल्या आकृतीत टिंब-टिंब प्रयोग समजून घेण्यासाठी आहे. विद्युत चुंबकीय प्रवर्तन. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम. पर्याय क्रमांक 3 विद्युतधारेचा औष्णिक परिणाम. पर्याय क्रमांक 4 प्रवर्तित चुंबक तत्व. योग्य उत्तर आहे 1 विद्युतधारेचे चुंबकीय प्रवर्तन. या ठिकाणी चुंबक दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. मिथेन या संयुगामध्ये कार्बनची संख्या किती? मिथेन या संयुगामध्ये कार्बनची संख्या किती? पर्याय क्रमांक 1 2, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 1 आणि पर्याय क्रमांक 4 3. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मिथेन या संयुगामध्ये कार्बनची संख्या 4 आहे. प्रश्न क्रमांक 15. अल्फा किरणावरील प्रभाव कोणता? पर्याय क्रमांक 1 उदासीन, पर्याय क्रमांक 2 ऋण, पर्याय क्रमांक 3 धन, पर्याय क्रमांक 4 कोणताही नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धन. अल्फा किरणावरील प्रभार धन असतो. प्रश्न क्रमांक 16. झिंक धातूवर विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची प्रक्रिया केल्यास टिंब-टिंब वायू बाहेर पडतो. पर्याय क्रमांक 1 हायड्रोजन वायू बाहेर पडतो, हायड्रोजन सल्फाइड वायू बाहेर पडतो, ऑक्सिजन वायू बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हायड्रोजन वायू बाहेर पडतो. झिंक बरोबर जेव्हा अभिक्रिया होते तेव्हा हायड्रोजन वायू बाहेर पडतो. या पद्धतीनं झिंक प्लस 2HCl हायड्रोक्लोरिक आम्ल इज इक्वल टू झिंक क्लोराईड प्लस हायड्रोजन वायू बाहेर पडतो. प्रश्न क्रमांक 17. सोडियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक आम्ल इज इक्वल टू काय मिळणार? वरील अभिक्रिया ए, बी व सी ओळखा. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे सोडियम क्लोराईड H2O आणि कार्बन डायऑक्साईड. पर्याय क्रमांक 2 दिले सोडियम क्लोराईड H2O कार्बन डायऑक्साईड. पर्याय क्रमांक 3 सोडियम क्लोराईड H2O कार्बन डायऑक्साईड, सोडियम क्लोराईड H2S आणि कार्बन डायऑक्साईड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इथं आपल्याला 2NCl प्लस H2O प्लस CO2 मिळणार, म्हणजे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे मीठ आणि पाणी वेगळे केले जाते? पर्याय क्रमांक 1 प्रभाजी उदरपातन, पर्याय क्रमांक 2 गाळण प्रक्रिया, पर्याय क्रमांक 3 उदरोपातन आणि पर्याय क्रमांक 4 क्रोमॅटोग्राफी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उदरोपातनमुळे पाणी आणि मीठ वेगळे केले जातं.
प्रश्न क्रमांक 19. खनिज तेलातून पेट्रोल डिझेल हे घटक खालीलपैकी कोणत्या पद्धतीने वेगळे होतात? पर्याय क्रमांक 1 उध्रुवपातन, पर्याय क्रमांक 2 क्रोमॅटोग्राफी, पर्याय क्रमांक 3 विद्युत अपघटन, पर्याय क्रमांक 4 प्रभावी उध्रुवपातन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रभावी उध्रुवपातन. प्रश्न क्रमांक 20. खालील आकृतीचे निरीक्षण करा व बाहेर निघणारा एक्स वायू कोणता ते ओळखा. इथं आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर ॲल्युमिनियम मेटल आहे, म्हणजे ॲल्युमिनियम धातू आहे. त्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड आहे सोल्युशन. तर यातनं ॲल्युमिनियम आणि सोडियम हायड्रॉक्साईड यातनं बाहेर पडणारा एक्स धातू कोणता असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड दिलं आहे, हायड्रोजन दिलं आहे, ऑक्सिजन दिलं आहे, कार्बन मोनॉक्साईड दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असेल हायड्रोजन. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असेल हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 3. ब्राझ हे संमिश्र खालीलपैकी कोणत्या धातूचे मिश्रण आहे? ब्राझ हे संमिश्र खालीलपैकी कोणत्या धातूचे मिश्रण आहे? पर्याय क्रमांक 1 तांबे आणि टीन, पर्याय क्रमांक 2 तांबे आणि निकेल, पर्याय क्रमांक 3 लोखंड आणि तांबे, पर्याय क्रमांक 4 क्रोमियम आणि निकेल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तांबे आणि टीन. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार नाही? पर्याय क्रमांक 1 पीठ, पर्याय क्रमांक 2 लिग्नाइट आणि पर्याय क्रमांक 3 बिट्युमिनस आणि पर्याय क्रमांक 4 सिलिकॉन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिलिकॉन. प्रश्न क्रमांक 23. ड्रिलिंग मशीनमध्ये तसेच काच कापण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? पर्याय क्रमांक 1 लिग्नाइट, पर्याय क्रमांक 2 मॅग्नेशियम आणि पर्याय क्रमांक 3 हिरा, पर्याय क्रमांक 4 प्लॅटिनियम. योग्य उत्तर आहे ड्रिलिंग मशीनमध्ये आणि तसेच काच कापण्यासाठी हिराचा वापर करतात. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. 300°C मॅंगनीज ऑक्साईड इज इक्वल टू 2 पोटॅशियम क्लोराईड प्लस 3O2 वरील अभिक्रियेतील ए ओळखा. इथं आपल्याला पर्याय क्रमांक 1 पोटॅशियम क्लोरेट दिलेला आहे, पर्याय क्रमांक 2 2 पोटॅशियम क्लोरेट, पर्याय क्रमांक 3 पोटॅशियम क्लोराईड आणि पर्याय क्रमांक 4 पोटॅशियम परमॅंगनेट. योग्य उत्तर आहे 2 पोटॅशियम क्लोरेट. प्रश्न क्रमांक 25. वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत हवेतील टिंबटिंबचा वापर करतात आणि वातावरणात टिंबटिंब हा वायू सोडतात. पर्याय क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन, पर्याय क्रमांक 2 ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड, पर्याय क्रमांक 3 ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड, पर्याय क्रमांक 4 मिथेन व कार्बन डायऑक्साईड. इथं आपल्याला CO3 दिलेला आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत हवेतील CO2 कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात आणि वातावरणात ऑक्सिजन सोडतात. हा वायू मुक्त होतो.
प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी निष्क्रिय वायूचा गटसंच ओळखा. हेलियम, निऑन तथा आर्गॉन. पर्याय क्रमांक 1 हेलियम, निऑन तथा आर्गॉन. पर्याय क्रमांक 2 ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, हेलियम. पर्याय क्रमांक 3 निऑन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड. पर्याय क्रमांक 4 आर्गॉन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड. योग्य उत्तर आहे 1 हेलियम, निऑन तसं आर्गॉन. प्रश्न क्रमांक 27. निसर्गातील साखळी अबाधितपणे सुरू ठेवण्याच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या जीवाणूंचा सहभाग टिंबटिंब गटात होतो. पर्याय क्रमांक 1 उत्पादक. पर्याय क्रमांक 2 शाकाहारी. पर्याय क्रमांक 3 मांसाहारी आणि पर्याय क्रमांक 4 विघटक. योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 27. निसर्गाची साखळी अबाधितपणे सुरू ठेवण्याच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या जीवाणूंचा सहभाग टिंबटिंब गटात होतो. पर्याय क्रमांक 1 उत्पादक. पर्याय क्रमांक 2 शाकाहारी. पर्याय क्रमांक 3 मांसाहारी. पर्याय क्रमांक 4 विघटक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विघटक. प्रश्न क्रमांक 28. टिंबटिंब या सजीवात पेशी अंगके नसतात. पर्याय क्रमांक 1 विषाणू. पर्याय क्रमांक 2 जीवाणू. पर्याय क्रमांक 3 आदिजीव आणि पर्याय क्रमांक 4 किण्वन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विषाणू या सजीवात अंगके नसतात. प्रश्न क्रमांक 29. टिंबटिंब जीवाणूमुळे खाद्यपदार्थांमध्ये एन्टेरोटॉक्झिन हे विषारी रसायन तयार होते. पर्याय क्रमांक 1 स्टेफिलोकोकस. पर्याय क्रमांक 2 क्लॉस्ट्रिडियम आणि पर्याय क्रमांक 3 ॲझोक्टोबॅक्टर आणि पर्याय क्रमांक 4 रायझोबियम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्टेफिलोकोकस मुळे त्या ठिकाणी एन्टेरोटॉक्झिन नावाचा विषारी रसायन तयार होतो. प्रश्न क्रमांक 30. डायटम हा टिंबटिंबचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक 1 कवकाचा. पर्याय क्रमांक 2 शेवाळाचा. पर्याय क्रमांक 3 आदिजीवाचा. पर्याय क्रमांक 4 किण्वाचा. योग्य उत्तर आहे शेवाळाचा डायटम हा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 31. टिंबटिंब हा रोग याच्या शरीरातील जंतूंच्या स्पर्शावाटे निरोगी व्यक्तींमध्ये प्रादुर्भाव होऊन होतो. पर्याय क्रमांक 1 इसब. पर्याय क्रमांक 2 इन्फ्लुएन्झा आणि पर्याय क्रमांक 4 विषमज्वर. पर्याय क्रमांक 4 क्षयरोग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इसब. प्रश्न क्रमांक 32. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी केंद्र काढलेली आहेत. पर्याय क्रमांक 1 कॉलरा. पर्याय क्रमांक 2 पोलिओ आणि पर्याय क्रमांक 3 क्षयरोग. पर्याय क्रमांक 4 रेबीज. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्षयरोगासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे केंद्र काढलेले आहेत. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणते जैविक घटक मातीमध्ये नसतात. पर्याय क्रमांक 1 जीवाणू. पर्याय क्रमांक 2 कवक आणि पर्याय क्रमांक 3 विषाणू.
पर्याय क्रमांक 4 शेवाळ. योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणते जैविक घटक मातीमध्ये नसतात? योग्य उत्तर आहे विषाणू. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्र शासनाचा सामाजिक वनीकरण उपक्रम शाळांमध्ये कोणत्या माध्यमातून राबवला जातो? पर्याय क्रमांक 1 वनराई, पर्याय क्रमांक 2 हरित सेना आणि पर्याय क्रमांक 3 वसुंधरा, पर्याय क्रमांक 4 NCC. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरित सेना. प्रश्न क्रमांक 35 शेती अवजारे चालविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा वापर केला जात नाही? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 घोडा, पर्याय क्रमांक 2 बैल, पर्याय क्रमांक 3 उंट आणि पर्याय क्रमांक 4 म्हैस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हैसीचा वापर केला जात नाही अवजारे चालवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 36 खाली दिलेल्या विसंगत जोडी ओळखा. फावडे माती ओढणे, टिकाव जमीन खणणे, विळा कापणी, पांबर नांगरणी. विसंगत जोडी ओळखायला सांगितले तर या ठिकाणी पांबरने पेरणी केली जाते, पांबरने पेरणी केली जाते, नांगरणे नांगरणी केली जाते, म्हणजे विसंगत पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 मेलेल्या प्राण्यांच्या हाडापासून तयार केलेले खत कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 जीवाणू खत, पर्याय क्रमांक 2 कंपोस्ट खत आणि पर्याय क्रमांक 3 बोनमील आणि पर्याय क्रमांक 4 रासायनिक खत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बोनमील नावाने ओळखला जातो. हाडापासून तयार केलेल्या खताला बोनमील असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 38 अमिबामध्ये टिंब पद्धतीचे प्रजनन होते. पर्याय क्रमांक 1 विभाजन, पर्याय क्रमांक 2 खंडीभवन आणि पर्याय क्रमांक 3 शाकीय, पर्याय क्रमांक 4 कलिकायन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विभाजन पद्धतीनं अमिबामध्ये प्रजनन होतं. प्रश्न क्रमांक 39 शरीर बांधणीसाठी आवश्यक असणारे पोषक द्रव्य कोणते? पर्याय क्रमांक 1 प्रथिने, पर्याय क्रमांक 2 मेद आणि पर्याय क्रमांक 3 कार्बोदके, पर्याय क्रमांक 4 तंतुमय पदार्थ. योग्य उत्तर आहे शरीर बांधणीसाठी आवश्यक असणारे पोषक द्रव्य, पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 भारतीय गायीपासून दररोज 10 ते 12 लिटर दूध मिळवण्यासाठी तिचा कोणत्या वळूशी संकरण केले जातो? पर्याय क्रमांक 1 डांगी, पर्याय क्रमांक 2 देवणी आणि पर्याय क्रमांक 3 रेड डीन, पर्याय क्रमांक 4 कंदारी. योग्य उत्तर आहे रेड डीन.